ते असं लूप तयार करायचं. तुम्ही करू नका, फक्त बघा उद्या ऑब्झर्वेशन. हे असं लूप तयार करायचं आहे, दिसते सगळ्यांना. 1.5 ते 2 इंच करायचं आहे. ते लूप या ठिकाणच्या दोरीवर दोरी थोडी शिल्लक राहील असं ठेवायचं. दिसते सगळ्यांना. हे तिला पडू द्यायचं नाही त्याला. हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं जवळ. दिसते सगळ्यांना. काय प्रॉब्लेम आहे का? हे विपिंग तयार झालं. आता हे विपिंग झाल्यानंतर हा दोर इथं असा सोडून द्यायचा इकडचा. आता खाली एक लांब दोरा शिल्लक राहिला आहे ना. तो लांब दोरानं काय करायचं, सरळ याला वेडे मारत न्यायचे. ते वेडे कुठपर्यंत न्यायचे, वर न्यायचे. वेळा मारताना सुद्धा तो तिळा पडता कामा नाही ही जवळ करायचा. हा दोरा थोडा शिल्लक ठेवायचा आपल्याला, कारण ते पुन्हा ओढून घ्यायचं आहे. काय करायचं, फक्त ह्याच्यावर भोवतानी गोल फिरवायचं. हा पहिला तिळा झाला. आता ते हलत नाही, त्याला चिकटून दुसरा लावायचा. अंतर पडू द्यायचं नाही, त्याला चिकटून तिसरा लावायचा. हां, वर यायचा. हे वर यायचं आहे. दिसते सगळ्यांना दिसते बा. काही नाही, दोर खाली तसा शिल्लक आहे. हा याला गुंडत वर आणायचा आहे. वर आणल्यानंतर आता हा थोडा शिल्लक ठेवायचा आहे. आणि हे जे लूप आहे ना, या लूपमध्ये बरोबर टाकायचं. अगोदर पहा मॅडम, नंतर ते करता येतं ना. हे ह्याच्यात टाकून दिलेलं आहे. पण टाकून देताना आता खालचा दोर आपण ओढणार आहे. हा ओढल्यानंतर तो दोर खाली यायला पाहिजे. आता हे सुटणार. आता ते इतके फिट झालं की दोन्ही जी टोकं आली ही आणखी तुमच्या कैचीनं ओढवली तर ही शेजारी तुटेल दोरी, हे सुटणार. तर हे विपिंग सगळ्यांनी आता करायचं. विपिंग बरोबर करायचं आहे. थोडं अंतर ठेवलं का? हां, ते जरा ओढायला जरा ठेवा. हां, रोलिंग करा त्याला. त्याला काय म्हणायचं, ते विपिंग ती उसवू नये म्हणून का? ओके, व्हेरी गुड. चांगलं होते सर तुम्हाला. त्याच्यातनं ओवा आता बस. ओवा आता खालचा दोडा ओढायचा. आता ओढा ते वरचा एवढा. हां, तुटलं तर कापलं तरी चालेल. असं राहू द्या. हे बघा, हे खाली आला का दोडा? झालं का? सुटणार नाही का? ओढा की, ओढायचं खालचा बी धरा. ओके, फोटो काढून व्हिडिओ शूटिंग केलं. दोरी धरा चला सगळ्यांनी. तुमच्याजवळ दोरी नाही. प्रॅक्टिकल बॅग तिकडे राहिली. नंतर तसं करायचं. हे का आता ह्याचं असं लोक तयार करा. अशा पद्धतीने करायचं. या बाजूला सुद्धा तसंच करायचं. आता ही साखळी गाठ अशा पद्धतीची ही साखळी गाठ. आता ही अशीच राहिली तर काय होते, लगेच सुटलं. हा आता आपण काही लॉक केली नाही, लॉक नाही केली गाठ.
टोक त्याच्यातनं बाहेर काढा. आता तिकडेही तसंच करा. हे टोक त्याच्यातनं बाहेर काढा. तर मगाशी मी हलवली तर गाठ सुटली. आता ही गाठ हलवली तरी सुटणार नाही, कारण लॉक झालं. लक्षात आलं का? हे लॉक झालं. त्याला साखळी गाठ किंवा ड्रहिच म्हणतात. ह्या गाठी आपल्याला कशाला बांधायला लागतात? चढणे किंवा उतरणे. हा नाही नाही, लांब दोर आखूड करणे. जनावर घेऊन जाणारी माणसं अशा प्रकारची गाठ मारतात. लांबडा कासरा, इकडे एक जनावर बांधायचं, इकडे एक बांधायचं, आणि नुसती 2 बैल घेऊन जर जायचं असेल तर ते कुठे जात नाही, हालत नाही, चालते ती बरोबर. हा, तर त्यासाठी हे याचा उपयोग करतात. लांब दोरा आखूड करण्यासाठी, खंडलेल्या दोराला आधार देण्यासाठी, म्हणजे कमकुवत दोर असतो त्याला आधार देण्यासाठी, आणि गुराचे दावण बांधायला या गाठीचा उपयोग होतो. तर कृती कशी? कृती दोरीचे 3 भाग करायचे. हा, मी आता करा 3 भाग समान करायचे. 3 समान करायचे. दोन्ही टोके बाहेर राहतील याची दक्षता घ्यायची. दोन्ही टोकं बाहेर राहतील याची लांब दोरी आखूड करायसाठी. असं कधी कधी करतात की शेतकरी जनावर बांधायसाठी करते. आपण कधी बघत नाही. हे आपण कधी बघितलं का सांग? नाही तर त्याच्यावर बॅग ठेवू का हे सर? हां, म्हणजे वाऱ्यानं पडतंय. आता झाली ती साखळी गाठ. साखळी गाठीचे उपयोग तुम्हाला सांगितलेले आहेत. इंग्लिशमध्ये फिशरमॅन नॉट म्हणतात. फिशरमॅन नॉट म्हणजे कोळी गाठ. कोळीला कशाला ही गाठ लागते? काय कारण असेल? कोळी का नाही? मी सांगितलं की तुम्हाला आपोआप सगळं कळेल तुला काय. दोन्ही दोरे आपण हातात घेतलेले टोकं, ती टोकं काय करायची? उजव्या हातातले डाव्या हातातली उजव्या हातात करायची, ट्रान्सफर करायची. ते आले इथं काय आलं? एकावर एक चाललेले. मग आता काय केलं आपण? मध्ये पकडले आणि हा जो तोंडला तो काय केला? फिरवला आहे आणि तो वरती घेऊन काय केला? इथं ह्या लूपमध्ये टाकलं आणि त्या दोरीच्या बरोबर खाली घेतली. इकडं ती झाली एक प्रोसिजर. तसंच काय करायचं? विरुद्ध दिशा करायचं. दुसऱ्या बाजूला तीच पद्धत करूया आपण. आता इथं काय करूया? परत त्याला फिरवावं लागेल. फक्त लक्षात एवढंच घ्यायचं की इथं लूप तयार होऊन हा बाहेर आला पाहिजे, एवढं म्हणजे अडकला पाहिजे. दोन्हीची सेम पद्धत. हा, दोन्ही सेम बाजू पद्धत. तिकडं केलं की तसंच इकडं करायचं. मग आता हे झालं, हे निसटत नाही. मग आता काय करतो? कोळी आपल्याला पाहिजे त्या नेटप्रमाणे हे वाढवून घेतो. वाढवल्यानंतर कोळी काय करतो? जाळं पाण्यात फेकतो. फेकल्यानंतर तो काय करतो? लगेच जात नाही. त्याला कळते की आता मासे जमले ते झाले. मग तो काय करतो? हळूहळू दोन्ही डोकं वाढायला लागतो आणि असं थोडं जातो आणि तोंड बंद करतो. बंद केल्यानंतर जाळं बाहेर घेऊन बाहेर आणल्यानंतर परत काय करतो? तो हे ओपन करतो. म्हणजे पाण्यामध्ये देण्यासाठी ही गाठ चांगली आहे. पाण्यामध्ये आणि सुट्टी सुद्धा लगेच. आता तुम्ही सोडायचं म्हणलं तर ही सुट्टी लगेच. मराठीत कोळी गाठ. कोळी गाठ. फिशरमॅन. बघा. हां, दुसरं तर बघा बरं. घ्या की वर घ्यायची आणि हिथनं टाक. इकडनं वरनं लूप झाली. ते बघा. लूप करा. हां, घ्या तिकडे. हां, घ्या वर. हां, तिकडे घ्या की वर. फिरवा इकडं.
हां बरोबर आले. इथनं बाहेर बरोबर. आता अंतर वाढवा अंतर वाढले का? इथं पकडा मग. आणि वाढा बरोबर अंतर कमी जाते का? हां तसं तिकडे करायचं बरोबर आहे. नाही हे हां बरोबर. आता इकडे तिकडं विरुद्ध दिशेला. हां हे असं नाही असं ठेवा. इथं पडत. हां बस असं ठेवा की नॉर्मल. आता तुम्ही करा आता. तुम्हीच करा गाठ मारा हे फिरवा बारके. फिरवा हां काढून इकडनं इकडं बाहेर टाकायचं. हां इकडून बाहेर इकडं बाहेर. हां इकडं बाहेर. हा ह्या ओके बरं नाही जर बांधलं त्या गाठीचं नाव काय? दोन दोरी गाठीचं नाव काय? रिप नॉट रिप नॉट. इंग्रजी सुकर गाठ. हा आता सुकर गाठीचा उपयोग फाटलेल्या समान जाडीचे दोर बांधण्यासाठी. या गाठीला दुसरं नाव आहे डॉक्टर गाठ. डॉक्टर गाठ. हा कारण ती जखमेवर बांधली तर रुतत नाही. आता ही पहा. आता ही गाठ जी आहे ती साधी गाठ मारायची. आता कुठली वर बाजू ही आली कुठली ही पण दुसरं ही वर आली. जी गाठ कुठली बाजू बांधणार आहे ती बाब बरोबर लागते. कुठली बांध कशी बांध कुठल्याली वर आली वरची वर ठेवायची आणि खाली परत वेळा मारायचा. शो म्हटल्यावर ती असा करायचा. ती गाठ किती ओढली तरी ती आवडली जाते. पण सोडणं फार सोपं. वळा घरी वळा तुम्ही स्थितीत धरली. सगळ्याच गाठी बांधणं सोपं आणि सोडणं त्याहून बांधा. त्या वेळेला गाठी आपण बांधतो ते सुटत नाही ते. आपले दोन बांधू ना. आपल्याला नाही बांधायचं. दुसऱ्या शेंडा घ्या ह्यांच्या शेंडा शिल्लक तुम्ही हे केलं फिरून घ्या म्हणून खाली बांधा हे खाली घ्या. हा उलट दोन एखादं बांधायचं एकाला बांधू नका. इकडचं दुसरं काही मोकळा असेल तिथं घ्या. खालचं फक्त टाकायचं की वरचं टाकायचं कुठलंही हा बरोबर आहे सर बरोबर आलं. वडा आता साधी गाठ बांधा. वडा असे का बरोबर ठेवायची चुकली बांधा बस. आणि शो दोन्ही बरोबर ती अशी सेट झाली. कसली गाठ म्हणायची? आली का? परत एकदा बांधा. त्यासाठी दोन दोऱ्या बरोबर ठेवायचे. बरोबर आपल्या शिल्लक ठेवायचे. हां बस सुकर गाठ. या गाठीवर दोन नाव आहेत रिप नॉट आणि सुकर गाठ. ओके त्या गाठीचा उपयोग सर कुठं होतो? दोन दोऱ्या समान जाडीची दोर बांधण्यासाठी. आणि दुसरी गाठ या गाठीला दुसरं नाव आहे डॉक्टर गाठ. डॉक्टर गाठ. बांधण्यासाठी. हां टाके बांधताना किंवा जखम झाली असतात बँडेज जी करतात त्याला ही गाठ सुकर गाठ. कारण ती डबल मुरकी गाठ का? मुरकी यायला म्हणायचं का? नाही मुरकी नाही. चला रिप नॉट शिप नॉट
शिप म्हणजे त्याला शीट गाठ म्हणतात. शीट गाठ, शिप नॉट. शिप नॉट. जहाजाला बांधण्यासाठी या गाठीचा उपयोग होतो. जहाजावरती दोर बरेच असतात. मग हा दोर तुटला, तो दोर तुटला की लगेच दोर आणता येत नाही. ते बांधण्यासाठी ओले दोर असले काय असले तर ते बांधून सुद्धा फिट होतं. गाठ बांधली की निघत नाही. त्याचं वैशिष्ट्य की दोन असमान दोर बांधण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जातो. जहाजावरती मोठा बघा, आता तिथं झेंड्याला खाली आणि वरती ती असमान आहे. झेंड्याचा दोर वेगळा आहे आणि दुसरा दोर आहे तो वेगळा आहे. तिथं तुम्हाला खाली आणि वर ही गाठ मारावी लागेल. आता गाठ अगदी सोपे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. बघा पहिल्यांदा काय केला, मी लूप केला. काय केला? लूप केला. हा आपल्या बाजूने केला. बरोबर. ही 3 बोट अशी धरली, ती एक बोट समोर घेतलं आणि त्याला अंगठ्यावरनं लावला. बरोबर. आता काय खालून या लूपमधनं खाईनं दुसरं टोक गाठलं आणि अंगठ्यावर टाकून दिलं. अंगठ्यावर बोटा टाकून दिलं. त्यातनं काय केलं, पुन्हा टोक घेतलं आणि त्या बोटाच्या समतोल धरलं आणि ओढलं. हे दोन वाढायचं. ही झाली 4 चाकडा झाला. आता काय शंका असेल तर विचार. ह्या पोटाला खसून बाजूला घ्यायचं आणि दोन सोडून मारायचं. काय तर 4 अलग लक्षात बघा. हे असं केलं, हे अलीकडे घ्यायचं का? हां तुमच्याकडे घ्यायचं. हां ते चुकतं ते घालायचं. काय नाही घालायचं, टाकायच्यावर आतनं घ्या. इकडनं आतनं घ्यायची. हां आतनं घ्या. त्याला या बोटाला घासून. हां आता हे धरून ते धरून वाढा. ओके. एवढा हे हा आकडा तुमचा 4चा झाला. कुठला? लक्षात आलं. हे झाली वेगळी गाठ झाली. वेगळी झाली. हे ह्यातनं ओलं खायनं ओलं का ह्याच्यावर टाकून दिलं. काय केलं का, ह्यातनं मधनं घ्यायचं. मधनं ह्यातनं घालायचं अंगठे ह्या बोटाबरोबर. हे दोर आणि ही दोर धरून वाढायचं. आली 4 चाकडा. हां बघा ही एक हे खालनं घेतलं. हां बोटावर तर सोपी होतं शिकवली. आतून घ्या. ह्यातनं घाला की आणि ह्यातनं घालायचं. हे वाढताना दोन्ही वाढायचं. दोन्ही. आलं. ओके. अभिनंदन. आतून चुकतंय तुमचं. आणि ती परत हित नाही इकडे घ्यायची. हित नाही. या बोटातनं घाला की या बोटाच्या घालायची. हे दोन एकदम दोन्ही वडा. ही 2 धरून वाढायची. वडा नाही किती गाठ झाली तुमची. लूप केला का काय अवघड नाही. ही ह्याच्यातनं ओलं का खालनं ह्याच्यावर टाकलं का ह्यातनं घ्यायचं आणि अंगठ्या ह्या बोटा बरोबर घालायचं. काय तर अवघड घालायचं. ह्यात नाही घालायचं आणि नुसतं वाढायचं. दोन्ही वाढायचं. 4 आकडा झाला का ह्याला संपला विषय. आता ह्याला तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी डबल रिप नॉट करतो आपण. त्यावेळी काय करायचं, चेहरा बांधतोय वरली गाठ आपण शिल्लक राहिला आणि काय करून सोडायचं. ही घ्यायचं ह्यातनं पुन्हा घालायचं. त्याला झालं डबल रिप नॉट. वरती गाठ आणि खालची गाठ अरे सुटत नाही. काय नाही मजबूत गाठ. अलग लक्षात. किती पण जितकी आवडेल तितकी वडेल तितकी ती आवडेल. आली की सर काय. आणि त्याचबरोबर त्याला पक्का भास मराठीत म्हणतात. बरोबर. एक अशा मस्तपैकी एक आपण लूप तयार करून घेतला. परत एकदा आपण घेऊया. लूप तयार केला आपण. लूप तयार केल्यानंतर हे टोक इकडे. लूप तयार केल्यानंतर ही खाली इकडे दिसली पाहिजे. हां थोडी. आणि इथे आपण विहिरीतून आपण वरती येऊया अशी कल्पना करूया. आपण विहिरीतून वरती येऊया. मग या बांधीला एक मस्तपैकी आपण वळसा मारायचा. पुन्हा आपण याच विहिरीमध्ये आपण उडी मारायची. हे 2 टोक आणि हे पकडायचं आणि सोडायचं. याचा उपयोग काय, नदीमध्ये पाण्यामध्ये नदीमध्ये असेल, ओढ्यामध्ये असेल, विहिरीमध्ये असेल, एखादं कोणी बुडत असेल तर त्याला ही गाठ तयार करून
मस्तपैकी असं जरा पाण्यात भिजून जर आपण टाकली, त्याचा जरी हात जरी अडकला, काही लोक स्किल्ड असतात ते टाकतात आपल्याला, तरी सुद्धा बॉडी हलकी असते. आपण जसं ओढा तसं तो बरोबर किनाऱ्यावरती येतो, एखाद्याचा जीव वाचतो आणि मस्तपैकी आपल्या अकाउंटला पुण्य जमा होते. बरोबर. परत एकदा आवळत जायला पक्काच, म्हणूनच त्याला पक्का फास असं म्हणतात. मी कॉल पक्का फास. हे बघा, हे दोन्ही फास. सुट्टी करून घ्यायची मस्तपैकी. हे असं खुल्लं करून घेतलं आपण. आणि एखाद्याला फक्तच दोरी हवी असते, तो ट्रेंड असतो, तो इथे पण तो बांधतो बरोबर. पण ते आता शिकू नका म्हटले, तर ते शेवटी आपण परत एकदा ते बघूया. बघा, ही लूप तयार केली. इट्स ओके. तिथं वरती विहिरीतून वरती ती फांदी आहे किंवा झाड आहे, त्याला आपण वळसा घालून आलो. पुन्हा विहिरीत जायचं आहे, आपण विहिरीत गेलो बरोबर. हे खालचे दोन, हे दोन्ही वरची एक दोरी, तसं ओढायचं काम करायचं आहे. पक्कच बसतं ते, हे काही निश्चित नाही. बघा, प्रयत्न करा. प्रॉपर सांगली प्रॉपर साऊथ, अँड देन वी केम फ्रॉम देअर अँड सेटल्ड इन इचलकरंजी. इचलकरंजी कोल्हापूर. हां, तिकडचे आम्ही, तुम्ही काय म्हणता ते बोलतच नाही मी. आम्हाला कशी वाटली, चांगली लूप तयार केली का? फांदी दिसते का तुम्हाला? ती लूप तयार केल्यानंतर फांदी घ्यायची अशी. हां, अशी बरोबर. हां, घ्या तुम्ही. कसे खालून घ्या, वरून घ्या, खालून घ्या. हां, खालून घेतलं तरी पण चालेल. हां, त्याच्यातून आतमध्ये या. हां, या. हां, पुन्हा टाका त्याच्या आतमध्ये. ही वर हां, टाका. हां, ते दोन आणि तुम्ही एक मिनिट परत एक तुम्ही एक चूक केली तिथे. क्रॉस केलं नव्हतं. हे ही लूप तयार झाली. इथे घेतला आपण, तुम्ही इकडून घेतली, इकडून घ्यायचं नाही आपल्याला. मी काय म्हटलं, उजव्या बाजूनच आपल्याला वळसा मारायचा बरोबर. आणि पुन्हा आतमध्ये आपण पुन्हा आतमध्ये ही दोरी आतमध्ये टाकून देऊ. बस एवढंच काम आहे. एकदा तुम्ही लक्ष द्या सर, म्हणजे ते सगळं करण्यापेक्षा एकदा लक्ष दिलं तर होऊन जाईल. हे इकडं पकडले आपण, तिथं काय सोडून द्यायचं तिथं विचार. ती लूप तयार केली बरोबर. मग विहिरीतून वरती इथं फांदी आहे, त्या फांदीला वळसा उजव्या बाजूनच आपण टाकलं आहे. आणि पुन्हा ही दोरी इथे टाकायचं आहे. हे दोन पकडायचं, एक पकडायचं, असं ओढायचं. आले का बघा? ह्या गाठीचं नाव काय सर? प्राण रक्षा घाट. प्राण रक्षा घाट किंवा पक्का फास. पक्का फास. ही वरची गाठ तुम्ही कशी अशी केल्यानंतर कसं हे कसं मारलं? बघा, जरा जाऊ द्या आपण. हे आता हे सोडून द्यायचं, खाली सोडून द्या. जास्त तुमचं कन्फ्युजन होत असेल तर खाली सोडून दिलं. ते लूप तयार केली. बघा, तुम्ही असे खालून करा किंवा वरून करा. हां, दोन्हीकडून बरोबर. मग आता इथंपर्यंत जाऊयात आपण, म्हणजे कन्फ्युजन होणार आहे. हे इथं घेतलं आपण बरोबर. पुन्हा हे इथं आपण उजव्या बाजूने इकडे आलो बरोबर. आणि हे इथं टाकलं खाली आपण. आणि हे दोन आणि हे दोन. किंवा वरून ते लूपला काय झालं एक परत एकदा बघूया आपण लूप ही अशीच बनवली. हां बरोबर. हां, इथं टाकली विहिरीतून त्याला राईट टर्न मारलेला आहे. राईट टर्न मारून ही दोरी इथं टाकली. ते टाकल्यानंतर हे दोन ती साईड घ्यायची नाही आणि इथं ओढायची बरोबर. थोडं जरी चूक झाली तरी पण ते निसटणार. निसटची गाठ ही तुमची बरोबर आहे. आणि ती तुमची रिफ नॉट शिकला असेल ना, त्याच्यामुळे जमली होती, तशीच दिसते ती. तशी दिसते रिफ नॉट. रिफ नॉटच आहे ती गाठ. फक्त ती दोन्हीकडे करत होतो आपण ना. हां, कोणती? ती दोन्हीकडे करत ती होती. रिफ नॉट तिकडे तुम्हाला शिकवलं असेल ना. तिथं शिकवलंय मला. हां, नाही आली का तरी गाठ तर आली तुमची बरोबर. असं मी का म्हणालो,
हे वी आर नाव डेज टू मच बिझी इन अवर स्कूल. मग एक 6 मुलं घ्यायची आणि प्रत्येकाने एक गाठ शिकवायची सर. आणि त्याचा फोन नंबर आपल्याला लिहून ठेवायचा. परत कधी पण बोलवायचं. दुसऱ्या मुलाला तो तयार करून करतो. असे 2-3 मुलं त्या गाडीची लिहून आणि फोन नंबर सहित लिहून ठेवायचं. आपण रिलॅक्स राहतो, शांत डोकं ठेवायचं. तर हे नाहीतर मग कन्फ्युजनमध्येच राहतो. ठीक आहे. उद्या पुढे घातल्या बघा तुम्हाला व्यवस्थित येणार. घालणार आहे ना बघ. उजवा पाय उचलायचा ना, उजवा पाय उचलायचा ना, उजवा पाय नाही उचलायचा. जायचंच ना. हां मला शिकवतात. आपल्याकडे आहे ती क्लो हिच. ह्याचं नाव काय? क्लो हिच. ही क्लो हिच आहे ती गाठ आपल्याला कशासाठी? जनावरे बांधण्यासाठी. मंडप बांधतात बघा, मंडप बांधण्यासाठी इथे ही. किंवा आपल्या जो झेंडा आहे त्याला जी बांधलेली आहे ना छोटीशी काठी खाली ती बांधण्यासाठी का आधार देणे. म्हणजे काय, इथं उभी आहे, इथं आधार देण्यासाठी पहिल्यांदा क्लो हिच मारतात. आणि क्लो हिच एकदा मारली, आता जनावराला मारली आपण, बांधली इथं जनावर. ठीक आहे, बांधलेत ना तुम्ही? जनावर बांधलेत ना सगळ्यांनी बांधले का नाही? ही एक आणि ही दुसरी झाली क्लो हिच. चवराडी का? चौराडी. मुलांना शिकवताना तुम्ही क्लो हिच म्हणून शिकवा. क्लो हिच. का तर तो पोरगा राज्य पुरस्कार गेल्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये विचारते. क्लो हिच. आपलं पोरग हुशार असतं, मराठी सगळं येत असतं, तिथे गेल्यावर बघतो तोंडाकडे. ती क्लो हिच म्हणजे काय म्हणणार? तर शिकवतानाच तुम्ही इंग्लिश त्याच्या डोक्यात पक्क घाला. गाठींचे नाव क्लो हिच. हा त्यानं चौराडी. त्याला ती म्हणता आलं पाहिजे, ते बांधू शकता. आता ही एक पद्धत आहे करायची. आता हे आता तुम्हाला ती तशी नाही, तर ही अशी आहे आडवाला. ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला क्लो हिच मारायची आहे. ठीक आहे, त्यावेळेस हां आता ही बघा काय केले. 1 2 इथून घेतली 3 आणि हा इथून आत घ्यायचा मागवडा. क्लो हिच. ठीक आहे, ह्या गाठीचं वैशिष्ट्य इथं किती जरी तुम्ही वडलं तरी ते सुटत नाही. जेवढं वाढतात इकडून ओढलं इकडून ओढलं तरी जात. म्हणून जुन्या काळामध्ये शेतकरी वर्ग आहे त्यांचं ती पाभार आहे की नाही, पाभार बांधायला पण ह्या गाठीचा वापर. आणि सोडायला काम झालं लगेच सोडलं. याच्यासाठी ह्या क्लो हिचचा वापर केला जातो. म्हणजे उभी बी बांधता आले पाहिजे आणि आडवं बी ह्याच्यात बांधता आले. 2 प्रकारे बांधता आले पाहिजे बरं का. बांधा आणि तुम्ही दोन्ही प्रकारे इथं सराव करा. म्हणजे शाळेत गेल्यावर शिकू. इथं काय करायचं? सुतळी बांधायची, बांधून टाकायचं. ही मोगरा बांधताना असं करतो. या सर्व गाठी शेतकऱ्यांच्या गाठी आहेत. ग्रामीण भागात आणि नाही बेडन पॉवेलचा संपूर्ण आयुष्य हे ग्रामीण याच्यातच गेले. खेडेगावात ते राहिले होते आणि खेडेगावातलंच त्यांनी सगळं अवलोकन निरीक्षण केलं केलं. आणि त्यातूनच त्यांनी ते शिक्षण केलं. तयार केलं. वरून ओके. खालून वर आता वर. हां घ्या इकडे, इकडे घ्या आता. वर वर वर. आता याच्यानंतर एक गाठ आहे बघा, तुम्हाला नंतर शिकवली जाईल. आपली जे मोरकीची असते ना गाठ, मोरकी. तशी आहे गाठ. आणि ही सुटत एक नाही का गाठ असं? आहे ना, वरचं मोगणं आणि खालचे फण असतात त्याला जे अडकवायचं असतं, सेम तशी एक गाठ आहे. नंतर थोड्या आता पहिल्या 7च असतात, नंतरच्या 7 आहेत त्या पुढच्या आहेत. या लेवलला बरोबर आहे का सरी? बरोबर आहे. चला आपलं गाठपा लवकर. मोगनच की मोगना नाही तर आपण त्यातच घेऊ. आपला ग्रुप आता हेतच घ्या. चला घ्या सर, फास्ट. हो चव्हाण सर, आपला ग्रुप इथंच घ्या. झाले की आता हे आपलंच गट करतो असं समजायचं. आपण खाल्लं घेतलं ना, टाईट जरा की जरा वर ताण, ही रस्सी ताणायची. तुम्ही चाल द्या की. हां, कारण ती तंबूची रस्सी आहे. तंबू वडा जाईल. धरा धरा वडा जास्त उडलं का बरोबर नाही घ्या. वर नाही घ्या. चला खाल्लं घ्या. खाल्लं टाका वर, खाल्लं वर टाका आणि बांधा. चला बांधून टाका. चला ओके, धन्यवाद. तंबू निघणार नाही.
ती रशी काढायची. सर एक लाईन बनवा पटकन. चला पटकन तर या. हो चला या सगळे. एकच लाईन. हा एक सिंगल लाईन बनवायची आहे सर पटकन.